ये इल्मी चमन है रश के ज़ोन, ये मज़हर शाने अर्ज़े दकन। रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत व इन्नमा तुवफ़्फ़ौना उजूरकुम यौमल क़ियामह फमन ज़ुहज़िहा अनिन नारि व उदख़िलल जन्नत फ़क़द फ़ाज़ वमल हयातुद दुनिया इल्ला मताउल गुरूर। व क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल मौत तुहफ़तुल मुमिन। आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मौलाना मुसद्दिकुल कासमी साहेब, मंचावर बसलेले उपस्थित सर्व पाहुणे मंडळी आणि माझे मित्रांनो, आज आपण एकमेकाशी एक महत्त्वाचे मुद्द्यावर बोलूया। तो मुद्दा म्हणजे दुसरा तिसरा काही नाही, आम्हाला तुम्हाला येतो तो मरण हुए। पहा, सर्व प्रकारचे महान आणि विशेष करून मोमीन म्हटला जाणाऱ्या समाजात मरण म्हणजे संकट, मरण म्हणजे आपत्ती, मरण म्हणजे दुःख, मरण म्हणजे विनाश, मरण म्हणजे रटारट अशी भावना बनवली दिसती आहे। परमेश्वराने अवतारले सर्वात महान पवित्र ग्रंथ कुराण, आणि कुराण मध्ये परमेश्वराने सांगितले कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत। कुराण दहाई समाजात मृत्यू संबंधी एवढी हिंद भावना व एवढी हिंद भ्रांती व कशीच प्रस्थापित झाली। हा खरोखरेच एक गंभीर चिंता जाणेक विषय आहे। कुराने पाक आणि हजरत पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या वचनाचा अभ्यास करणाऱ्यांना हे समाजात भव्य होतो की मरण म्हणजे एक आनंदाचा क्षण। हजरत पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने सांगितले अल मौत तुहफ़तुल मुमिन। चला तर मग पवित्र इस्लामिक शिकवणुकीत मृत्यू सार्वजनिक घेऊया। मृत्यू किंवा मरण म्हणजे काय, तर ती चिरनिरिंदा। मरण म्हणजे महान इंद्रा, मरण म्हणजे महान विश्राम। या बाबतीत दुमत असण्याचे कारणच नाही, मरण भेसूर आणि भयानक आहे अशी आपली भावना बनवली आहे। खरे म्हणाले तर मरण प्रेम आणि मंगल आहे। मरण म्हणजे प्रगती, मरणमुळे जीवनात संसाराला मान्यता येते, मरणमुळे तर जगात प्रेम आहे। हजरत पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची एक उच्चारण, एक परंपरा आहे। सांगितले अक्सिरू ज़िक्र हादिमिल लज़्ज़ातिल मौत। अरे मित्रांनो, विचार करा, आपण सारेच अमर राहिले असते तर कोणीच कुणाला विचारले नसते। एक दिवस आपल्याला जायचे, उद्या दुसरा, परवा तिसरा, ही ठरठर डोळ्यानं पाहतो की मैत्रिकांशी वाईट की करावे। मरण ही उकानक आहे, ती मरण ही तर देवाची देणगी आहे। ती आपल्याला सत्य सावध करतो, सारे काही सोडून जायचे म्हणजे स्थलेंदर। मरते समय गादीवरची जी गोधळी होते, कारण देवाखाली जायचे तेथील होऊन हा मृत्यूचा सर्वात मोठा लाभ। मृत्यू हा माणसाचा अंत नसून महाजीवनाकडे नेणारा महाद्वार आहे। आपले स्वर्गासाठी प्रसन्न पहाड आपली प्रतीक्षा करीत आहेत। यावरून सिद्ध झाले की मरण म्हणजे एक नवीन जीवनाची सुरुवात नाही का, असे म्हटले जाते। खूप छान असेल तो दिवस, खूप छान असेल तो दिवस, तो जेव्हा मी कायमाच्या झोपणार आणि मला उठवण्यासाठी सगळेच रडणार। मृत्यूचा सुटकारा कुणाला नाही, मृत्यूचा सुटकारा कुणाला नाही। आज त्यांची तर उद्या आमची बारी आहे। एवढे दोन शब्द बोलून मी माझी जागा घेतो। व आखिरु दाअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।